नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम हे मालिकेमध्ये सध्या आर्याने जीवाला मिठी मारल्यामुळे नंदिनीचा ह्या दोघांबद्दल खूपच मोठा गैरसमज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आता नंदिनीने जीवाला याबद्दल धारेवर धरताच जीवाला पण नंदिनीच्या ह्या संशयी वागण्याचा प्रचंड राग आलेला असतो. पण तरीसुद्धा नंदिनी जीवाची कॉलर पकडून अतिशय संतापून जीवाला याचं उत्तर मागत असते. पण आता मात्र यावर जीवा नंदिनीचा हात झटकत म्हणतो, नंदिनी तू काय वेडी आहेस का गं? वाटेल ते काय बोलतेस तू? अगं आर्याला एकटेपणाची भीती वाटत होती म्हणूनच तिने मला भावनेच्या भरामध्ये मिठी मारली आहे. याचा तू एवढा मोठा का इश्यू करतेस? यावर आता नंदिनी जीवाला म्हणते की पण तिने मला मिठी मारायची ना, तिने तुम्हालाच का मिठी मारली जीवा? याचा अर्थ तुमचं आणि आर्याचं नक्कीच काहीतरी सुरू आहे. नंदिनी असे म्हणतात जीवा मात्र प्रचंड संतापून नंदिनीला म्हणतो, नंदिनी बास झाला तुझा हा वेडेपणा. अगं तू हे विसरतीयेस का की त्या आर्याला सरोगेट मदर करायची आयडिया तुझीच होती आणि तिने सरोगसीचा करार करताना तिचे लाड पुरवावे लागतीलच आणि तिला सुद्धा मातृत्वाचा आनंद मिळालाच पाहिजे असे तिने आपल्याकडून कबूल करून घेतले होते. हे तू विसरून गेलीस की काय? आणि काय ग नंदिनी, तू एक स्त्री असून सुद्धा तुझ्या हे कसं लक्षात येत नाहीये की आर्याच्या पोटात आपल्याच रक्तमासाचं बाळ वाढतंय आणि त्यामुळेच आपल्यासाठी तिच्या सुद्धा फिलिंग तितकेच महत्त्वाचे आहेत ना. आणि अशा कंडिशनमध्ये तिला आपण धीर न देता तिला असं एकटं सोडून द्यायचं हे योग्य वाटतं का? त्यामुळे हे बघ नंदिनी, जोपर्यंत आपलं बाळ तिच्याकडून आपल्या हातामध्ये येत नाहीये तोपर्यंत तरी आपण दोघांनी आपल्या नात्यात एकमेकांना समजून घेतलंच पाहिजे आणि यातच आपलं भलं आहे. नाहीतर तू जर असं वेडेगत वागायला लागलीस तर आपल्या ह्या सरोगसीचे हे सत्य लवकरच सगळ्यांसमोर उघड होईल आणि त्यामुळे आपली खूप मोठी फजिती होईल.